नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर MPSC RTO MVI म्हणजेच असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर 2026ची ॲडव्हर्टाईज आलेली आहे. सो ऑलरेडी फॉर्म भरायची सुरुवात झाली आहे आणि 17 जुलै 2026 ही शेवटची लास्ट डेट असेल फॉर्म भरण्यासाठी. तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावेत. फॉर्म भरण्यासाठी काही शैक्षणिक अर्हता आहेत, ज्याबद्दल विद्यार्थी अजून पण कन्फ्यूज आहेत. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन कोणतं लागेल याबद्दल पण अजून कन्फ्युजन आहे. तर त्याबद्दलच आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत. चला तर मग सुरू करूयात आजच्या सेशनला. माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SB MPSC अकॅडमी. चॅनल आवडला, कॉन्टेंट आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण RTO MVI प्रिलिमसाठी मेंटरशिप प्रोव्हाइड करतो एकदम माफक दरामध्ये. 799 मध्ये तुम्हाला नोट्स दिल्या जातील, त्यानंतर मॉक टेस्ट होतील. तर डेली तुम्हाला टार्गेट दिले जातील जे तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत आणि एकदम क्रिस्प जे मुलं जॉब वगैरे करतात तर त्यांच्यासाठी एकदम फायदेशीर ठरणार आहे. भरपूर सारे मार्केटमध्ये ऑप्शन्स आहेत पुस्तकांचे वगैरे. तेवढा काही फाफट पसारा करायचा नाही. जेवढं तुम्हाला देईल, जेवढं गरजेचं आहे तेवढंच करायचं आणि एक्झाम क्लिअर करायची. कारण की असं जर करायचं म्हटलं, कारण की स्पेशली तुम्हाला फर्स्ट स्टेपमध्ये GS आहे आणि GS खूप काही म्हणजे वास्ट आहे. तर त्याच्यामधलं नक्की कोणते टॉपिक करायचे, तर यावरच म्हणजे या मेंटरशिपमध्ये फोकस केला आहे. तर ही मेंटरशिप तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर तुमचा सिलेबस पण कंप्लीट होईल आणि तुम्हाला रिव्हिजनला टाइम पण भेटेल. सो ऑलरेडी लोकांनी एक एनरोलमेंट केली आहे आणि त्यांचे एक एक दोन दोन सब्जेक्ट पण कंप्लीट झाले. तर तुम्ही पण जास्त वाट न बघता एनरोलमेंट करा. तर कोणते डिग्रीज यासाठी किंवा काय शैक्षणिक अर्हता असेल त्याबद्दल आपण आता डिस्कस करूया. तर स्पेशली 2 डिग्री ज्या आहेत, डिग्री किंवा डिप्लोमा, तर हे एलिजिबल आहेत. पहिले म्हणजे मेकॅनिकल आणि दुसरं म्हणजे ऑटोमोबाईल. तर यांचे डिग्री म्हणजे जे 4 वर्षांची असते ती और डिप्लोमा, हे 2 कॅटेगरीचे जे 3 वर्षाचे असते, तर हे 2 कॅटेगरीचे लोक एलिजिबल असतील. तर या 2 डिग्री सोडून बाकीचे जे आहेत म्हणजे सायन्सचे जे म्हणा, BSc म्हणा, त्यानंतर BA असतील, BCom असतील, तर हे एलिजिबल नाही आहेत. तर हे एलिजिबल नाही आहेत. त्यानंतर दुसऱ्या इंजिनिअरिंगच्या डिग्री असतील, ENTC असेल, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल, तर हे सुद्धा एलिजिबल नाही आहेत. सो ओन्ली मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा हे एलिजिबल आहेत. आणि त्यानंतर जो मेन क्वेश्चन तो म्हणजे लास्ट इयरचे विद्यार्थी एलिजिबल असतील का? तर आन्सर इज अ नो. लास्ट इयरचे विद्यार्थी एलिजिबल नाही आहेत, कारण की MPSCने एक क्लिअर कट अट टाकली आहे की मेन्स परीक्षेच्या आधी तुमची डिग्री हातात पाहिजे किंवा तुम्ही लास्ट इयरची एक्झाम दिलेली पाहिजे. तर साधारणतः मेन्सची एक्झाम ही फेब्रुवारी किंवा जानेमध्ये होऊ शकते. मोस्टली फेब्रुवारीमध्ये होईल. तर तोपर्यंत तुमची एक्झाम झालेली ऑब्व्हियसली नसणार आहे. तर लास्ट इयरचे स्टुडंट हे एलिजिबल नाही आहेत. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे ड्रायव्हिंग लायसन. ड्रायव्हिंग लायसन कोणतं लागेल? तर तुमचं मोटरसायकलचं ड्रायव्हिंग लायसन लागेल आणि मोटरसायकल आणि दुसरं म्हणजे प्लस लाईट मोटर व्हेकल म्हणजे फोर व्हीलरचं लायसन लागेल. तर हे लायसन तुम्हाला कंबाईन किंवा हे लायसन म्हणजे लागतील तुम्हाला. त्यानंतर हेवी व्हेकलचं जे लायसन आहे ते तुम्हाला सध्या लागणार नाही आहे. MPSCने किंवा RTOने तुम्हाला मुभा दिली आहे की तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर 2 वर्षामध्ये हे लायसन तुम्ही हेवी व्हेकलचं काढू शकता. सो सध्या तरी फक्त मोटरसायकल आणि लाईट मोटर व्हेकल म्हणजेच फोर व्हीलरचं लायसन तुमच्याकडे असेल तरी इनफ आहे. आणि जरी ज्यांच्याकडे लायसन नसेल तरी त्यांचे फॉर्म सध्या सबमिट होतील. पूर्वपरीक्षा तुम्ही देऊ शकता. मेन्सला तुम्हाला लायसन नंबर लागेल, कारण की मेन्समध्ये तुम्हाला तिथं नोट डाऊन करावं लागेल. सो मेन्सच्या आधी तुमचे लायसन हे आले पाहिजेत, तरच तुम्ही मेन्सला एलिजिबल होऊ शकता. अदरवाईज प्रिलियम क्लिअर करून जर लायसनच आले नाहीत लाईट मोटर व्हेकल म्हणजे फोर व्हीलरचं, तर काही उपयोग नाही आहे. तर अशी एक साधारणतः एक अर्हता होती, शैक्षणिक अर्हता. त्यानंतर एक अनुभवाची पण अट आहे, पण ती पण शिथिल आहे. तुम्ही अनुभव सिलेक्ट झाल्यानंतर घेऊ शकता. सो 1 वर्षाच्या अनुभवाची जी काही अट आहे, अप्रेंटिस वगैरे जे काही लागेल, तर ते सध्या काही गरज नाही आहे त्याची. ते तुम्ही नंतर पण घेऊ शकता. तर त्या बाबतीत पण कंपल्शन काही नाही आहे. तर या अशा काही कंडिशन महत्त्वाच्या होत्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.